प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं मोठी ऑफर दिली आहे आणि या संदर्भात बोलताना उमेश पाटील काय म्हणाले पाहूया। दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब बनकर मामा यांचा वाढदिवस नुकताच साजरा झालाय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, रामप्पा चिवडशेट्टी यांच्या सहर्ष सोलापुरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेश पाटील यांनी भाषण करताना बाळासाहेब बनकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राजकारणावर भाष्य करताना राज्यात कोण कुठे सत्तेसाठी जाईल, भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले। सगळीकडे भाजप भुईसपाट होऊन काँग्रेस येईल अशी शक्यता होती, परंतु तेलंगणा सोडली की कुठेही काँग्रेसला विजय मिळाला नाही हे वास्तव आहे। त्यामुळे भविष्यात प्रणिती शिंदे या लोकसभेला गेल्यास शहरमध्ये मतदारसंघ रिकामा होईल आणि ती जागा भरली पाहिजे। 3 पक्षाच्या युतीमध्ये शहरमध्ये आम्हाला सुटेल, काँग्रेस पक्ष हा दिल्लीतून चालतो, त्यांना काय माहित स्थानिक पातळीवर कोण किती काम करतं, असं म्हणून चेतन नरोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर दिली, तसेच त्यांच्या पक्षनिष्ठेचं कौतुक केलं। यावेळी नेमके उमेश पाटील काय म्हणाले पाहूयात। असं घडतंय, काँग्रेस पक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करतोय, काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आघाडी करतोय, काँग्रेस राष्ट्रवादी एका विचाराने असून वेगळी होऊन राष्ट्रवादी भाजपबरोबर जाऊन त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील होते। अतिशय चिंतनाचा विषय, सर्वसामान्य माणसाचं डोकं नांगरून जाणारा विषय आहे। माणसं हँग झालेली आहे। 4-5 राज्यामध्ये निवडणुकीची अशी चर्चा टीव्हीवर चालली होती की आता तिकडच्या 5ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भुईसपाट होणार आहे, चालली होती का नाही? आणि बघता बघता असं झालं की एकाच राज्यात काँग्रेस चालली, बाकीच्या मणिपूर सोडलं तर 3 राज्यात भाजप आली। साधं घासून विसून पण नाही, चांगलं पुसून आली। आता हे जे घडतंय ते वास्तव आहे। मला परत वेळेला विचारतात की तुम्ही ह्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर हे पुरोगामी विचाराचा अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी हे लोक कसल्या तिकडे गेले? मला प्रश्न लगेच पडला की फारुख अब्दुल्ला सुद्धा मंत्री होते भाजपच्या सरकारमध्ये। चेतन भाऊ, नाही, लोकांचं थोडं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं शेवटी राजकीयच कार्यक्रम हे काय सांगताय का भविष्यात पुन्हा आपण अजून एकत्र असू? काय घेतलं? कदाचित उमेदवार तुम्हाला नाही तिकीट दिलं तर तुम्हाला आमच्याकडे घ्यावं। कारण काही लोकसभेला गेल्यानंतर व्हॅकन्सी भरली पाहिजे आणि व्हॅकन्सी भरत असताना आपल्याकडे काय होतंय, काँग्रेस असू द्या, दिल्लीतनं चालणारा पक्ष आहे, शेवटी तुम्ही जिथे इथं घासताय त्यांना काय माहिती दिली वरनं काय तर निरीक्षक प्रभावी नाव दिली त्याची काही गॅरंटी नाही। आणि त्यामुळे काम करणाऱ्याला संधी देणारा अजितदादाचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही नक्की विचार करू शकतो। कारण आमचं जर आघाडी ठरलं, आम्ही भाजप, सध्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्या वेळामध्ये बघितलं तर शहरामध्ये ते तुमचं मतच आमच्या वाटेल आहे ना, आम्हाला उमेदवार नाही। त्यामुळे असं एवढा गोरा गोमटा देखना काम करणारा पक्षाचा एखादा अध्यक्ष जर आम्हाला ऐकाच मिळाला तर आम्हालाही तो चालेलच। परंतु त्यांची शिंदे साहेबांवरची निष्ठा, ताईवरची निष्ठा ही वादातीत आहे, याच्याबद्दल वादच नाही। निष्ठा त्यांच्याकडून शिकली पाहिजे। अत्यंत अडचणीत असलेला काँग्रेस पक्ष असताना सुद्धा त्या काळात त्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन त्याच्याकरता संघर्ष करणारे आणि आपल्या नेत्याच्या पाठीशी होणारी माणसं